कुठलं कार्ड? जिओ का एअरटेल? जिओ. एअरटेलला नेटवर्कच येऊ नये झालं इथे. हॅलो. 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 येतोय का हा आवाज? सर बोला ना. हो हो सर येतोय. हा, ज्यावेळेस कनेक्ट झाले स्क्रीन दिसत असेल ना तुम्हाला, हॅलो करत जावं म्हणजे मला कळते की जॉईन आवाज येतोय क्लिअर. बरं बरं चालेल सर. हो. ठीक आहे, आता राहिलेलं तुमचं सेशन जो आहे ते इथं बॅच पण चालू आहे आमची, कालच चालू केली आपण. हं, तर त्यांना इंटेरियर आपण आधी घेणार आहोत. बरं तुमचं एक्सटेरियर झालंय, इंटेरियर पण त्याच मेथडने आपल्याला करायचंय. बरं बरं. सो 3D स्केचअप प्लस विरे याचे काही असाइनमेंट इथं खाली आपण दिलेले आहेत. ओके. डायरेक्टली आपण असाइनमेंट चालू करू याच्यामध्ये कसे बनवायचे. काल आपण हा बनवून दाखवला होता, तरी डबल एकदा बघू. आणि त्याच्यानंतर हा काउंटर एक बनवू आपण. ठीक आहे. याच मेथडने तुम्ही स्वतःहून याचं डिझाईन करायचंय. परत याचं आपण क्रिएट करून मॅक्सिमम तेच मेथड्स असतात सगळ्याच्या, त्या तुम्हाला फॉलो करायच्यात. आता याच्यामध्ये काल आपण बघितलं होतं, सगळ्यात आधी ज्यावेळेस आपण स्केचअप स्टार्ट करतो डबल क्लिक करून, सगळ्यात आधी युनिट बघायचं ड्रॉइंगचं, तुमचं सेंटीमीटरमध्ये आहे हे. सो इथं मी आर्किटेक्चरल सेंटीमीटरमध्ये क्लिक करेन. सेंटीमीटर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक युनिट सेट झालं त्याचं सेंटीमीटर. थोडंसं टाइम घेईल ते ओपन व्हायला. डायरेक्टली युनिट सोबत ते ओपन होईल, त्यानंतर युनिट चेंज करण्याची आपल्याला गरज पडत नाही. युजर इंटरफेस काही स्केचअपचं या प्रकारे आहे. लेफ्टला लार्ज टूल सेट असतो. लार्ज टूल सेट नंतर हे पण इथं व्ह्यूज वगैरे असतात. राईट साईडला डिफॉल्ट ट्रे असतो. एवढ्या गोष्टी आपल्याला ऑन ठेवायच्यात. हे ॲक्सिस आहेत, रेड ॲक्सिस, ग्रीन ॲक्सिस आणि ब्ल्यू ॲक्सिस. हे लेडीज रेफरन्ससाठी दिलेले आहेत इथं. ओके, म्हणजे हाईट रेफर करायला. बाकीचे इथं महत्त्वाचे काही टूल बार्स आहेत. शिफ्ट दाबून, स्क्रोल बटन दाबून आपण म्हणजे दोन्ही एकदाच ऍट अ टाइम दाबून स्क्रोल करू शकतो, म्हणजे याला पॅन म्हणतो आपण, सॉरी. ओके. शिफ्ट प्लस माऊसचा मिडल बटन दाबून ठेवायचे दोन्ही आणि मूव्ह करायचे मुवमेंट. तर अशा प्रकारे ॲज इट इज आपण मूव्ह करू शकतो काही ऑब्जेक्ट. ओके. त्याच्यानंतर काही ऑब्जेक्ट आपल्याला रोटेट करायचा असेल, सो आपण डायरेक्टली MB2 म्हणजे स्क्रोल, MB2 म्हणजे माऊस बटन 2 आपण म्हणतो स्क्रोलला, त्याला आपण स्क्रोल करू शकतो डायरेक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर नॉर्मल स्क्रोल आपण ऑटोकॅड सारखं झूम इन झूम आउट करू शकतो. पर्टिक्युलर मला बुक बघायचं असेल तर यात कर्सरला आणायचं माऊसला आणि मग झूम करायचं, म्हणजे पर्टिक्युलर दॅट सेक्शन विल बी झूम. आणि त्याच्यानंतर हेच ऑप्शन्स इथं पण आहेत. जर माऊस फंक्शन कळत नसेल, सो ऑर्बिट म्हणजे रोटेट, पॅन म्हणजे हे सरकवू शकतो आपण लेफ्ट राईट. हे आहे तुमचं झूम, म्हणजे हे झूम इन झूम आउट आपण इथून पण करू शकतो. हे झूम विंडो आहे, म्हणजे पर्टिक्युलर आपण सेक्शन झूम करू शकतो. या प्रकारे रेक्टँगल क्रिएट करायचा आहे, जो पोर्शन तुम्हाला झूम करायचा आहे ऑटोमॅटिकली झूम होतो. प्रिव्हियस फाईलला जायचं असेल, झूम एक्सटेंड म्हणजे स्क्रीनवर जे असेल बनवलेलं ते स्क्रीनवरती आणण्यासाठी आपला ऑप्शन असतो इथं झूम एक्सटेंड. त्याच्यानंतर हा प्रिव्हियस व्ह्यू. तर हे माऊस फंक्शन इथून पण आपण ऑपरेट करू शकतो आणि माऊसनी पण करू शकतो, जे तुम्हाला युजर फ्रेंडली वाटेल तुम्ही करू शकता. स्केचअप इज युजर फ्रेंडली सॉफ्टवेअर, त्याच्यामुळं लर्निंगला इझी पडतं. ते प्रोजेक्ट याच्यामध्ये करू शकता आर्किटेक्चरलचे. सपोज बाय चान्स इथं व्ह्यूज ऑप्शन ऑन नाही तुमच्या इथं, काही लागणारे टूल्स आपल्याला ऑनच ठेवावे लागतात, जसं की लार्ज टूल सेट. तर ह्या टूल बारमध्ये राईट क्लिक करायचं आहे, जिथं टूल बारचा ओपन स्पेस असेल इथं तिथंच राईट क्लिक करायचंय, म्हणजे जेणेकरून जे टूल्स हाईड आहेत ते तुम्ही ऑन करू शकता. जसं की लार्ज टूल सेट आहे, इथून हाईड झालेलं आहे ते. इथून परत ऑन करण्यासाठी इथून आपण राईट क्लिक करतो आणि लार्ज टूल सेट, मेजरमेंट,
स्टाईल, वीर सध्या काय ऑन नसलं तरी चालेल. स्टाईल, शॅडो, शॅडोची पण गरज नाही. हे महत्वाचं आहे, मेजरमेंट, लार्ज टूल सेट, परत राईट क्लिक आणि व्ह्यूज म्हणजे टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू, हे व्ह्यूचा पॅनल येतो. टायटल वरती क्लिक करायचं याला आणि इथं प्लेस करायचं जिथं तुम्हाला परमनंटली ते पाहिजे. म्हणजे हा आयसोमेट्रिक व्ह्यू आहे, हा टॉप व्ह्यू आहे, हा फ्रंट व्ह्यू आहे, हा राईट व्ह्यू, असे वेगवेगळे व्ह्यूज आपण घेऊ शकतो एखाद्या ऑब्जेक्टचे. तर हे झालं युजर इंटरफेस आणि इंट्रोडक्शन बद्दल स्केचअपच्या. स्केचअप इज अन परफेक्टली आर्किटेक्चरल सॉफ्टवेअर. इंटेरियर, एक्सटेरियर डिझाईन, कट सेक्शन व्ह्यूज, विरेचा यूज करून आपण रेंडरिंग क्रिएट करू शकतो. बाकीच्या बऱ्याच सॉफ्टवेअरपेक्षा याची रेंडरिंग क्वालिटी चांगली येऊ शकते. हाय क्वालिटीमध्ये आपण रेंडरिंग देऊ शकतो इमेजेस. तर मोस्टली प्रोफेशनल आर्किटेक्ट आर युझिंग ऑन स्केचअप. ओके, तर परफेक्ट हे जरी सॉफ्टवेअर एक जरी केलं तुम्ही, ओके, आपण शिकवतो रेविट, स्केचअप, लुमियन, कुठलंही एक सॉफ्टवेअर घ्यायचं आणि त्याच्यात परफेक्शन मिळवायची. प्रॅक्टिस जास्त त्याच्यात जर केली, आउटपुट आपल्याला रिअलिस्टिक आले पाहिजे. रिअलिस्टिक इन द सेन्स यू कॅन सी, असे आउटपुट्स आपल्याला काढायचा प्रयत्न करायचा आहे. एक दोन दिवसामध्ये येत नाही, एका महिन्यामध्ये पण येत नाही. कन्सिस्टन्सी याला आपल्याला प्रॅक्टिस करावं लागतात. मॅक्सिमम प्रोजेक्ट्स मला क्रिएट करावे लागतात. कोर्स जरी झाला तरी नंतर पण तुम्ही स्वतःहून प्रॅक्टिस करू शकता घरी वगैरे. कंटिन्युअस रन करत राहायचे प्रोजेक्ट, नवीन नवीन प्लॅन घेऊन क्रिएट करायचे प्रोजेक्ट, त्यावेळेस होईल. सुरवसे प्रोजेक्ट मला पाठवलं नाही तुम्ही, प्रोजेक्ट एक्सटेरियरचे तरी पाठवा आधी. ठीक आहे. सर. हॅलो, आवाज येतोय का? हॅलो. येतोय ना सर. हा हा, म्हणलं प्रोजेक्ट पाठवा म्हणलं जरा हॅलो. करून एक्सटेरियरचे. हा. एक्सटेरियर्सचे प्रोजेक्ट पाठवा म्हणलं जरा करून अ, स्केचअप मध्ये. सर मी पाठवले ना हे स्केचअप हा मधले पाठवलेत सर. हा, करत राहा म्हणलं अजून पण, ज्यावेळेस पण कराल ना अजून आणखीन पाठवत जावा जसे जसे, बरं बरं. म्हणजे ओके ओके चालेल. वाढते ॲक्युरेसी जरा. हां चालेल सर. ठीक आहे. सो वी जस्ट नीड्स टू क्रिएट. हो. आता तुमच्यासाठी तर खूप इझी आहे हे, ज्यांचं झालंय ऑलरेडी. आता हे टेबल मला बनवायचं आहे. पुश पुल कमांड असते याच्यामध्ये. ओके, तर हे टेबल बनवताना आपल्याला आधी 2D ड्रॉइंग बनवावी लागते आणि 2D ला आपल्याला 3D मध्ये कन्वर्ट करावा लागतो. ज्यांना 2D 3Dचा कन्सेप्ट माहित नाही त्यांनी इथं बघू शकता. जसं की आपण काही बनवतो आता टेबल, तर याचा आपल्याला आधी हा रेक्टँगल असा क्रिएट करावा लागेल खालचा. ओके, म्हणजे हे आहे 54 आणि हे आहे 38. ओके, आता ही 2D स्केच झाली कारण दोनच डायमेन्शन्स आहेत. पण ही कशी आहे 3D, कारण ह्याच्यात हाईट पण दिलेली आहे. ऑटोकॅड मध्ये प्लॅन बनवताना फक्त आपण लेंथ विड्थ देतो आणि वॉल थिकनेस वगैरे, म्हणजे टॉप व्ह्यू. त्याच्यामध्ये हाईट दाखवत नाही आपण. याच्यामध्ये हाईट दाखवण्यासाठी आपल्याला थर्ड ऍक्सिसचा पण यूज करायचा, म्हणजे इथून याला ऍक्सिस म्हणजे पुश करायचं आपल्याला, पुल. म्हणजे ह्याला थर्ड डायमेन्शन्स आपण, हाईट किती दिलेली आहे या बॉक्सची 48 48 सेंटीमीटर. म्हणजे लेंथ आहे, विड्थ सेंटीमीटर. आहे आणि हाईट आहे. म्हणजे तिन्ही डायमेन्शन्स आहेत. त्या ड्रॉइंगला आपण 3D ड्रॉइंग म्हणतो. तर आर्किटेक्चरमध्ये डायरेक्ट आपण 3Dच क्रिएट करत असतो. डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट आपण 2D प्लॅन बनवत नाही याच्यात. सो वी हॅव, पण 3D बनवताना आधी त्याची 2D स्केच आपल्याला बेस पासून बनवावी लागते. म्हणजे प्लॅन लागतोच. प्लॅन असेल तरच याला आपण 3D मध्ये कन्वर्ट करू शकतो. क्लिअर ऑल ड्रॉइंग. आता इथं टॉप व्ह्यू मध्ये, आता इथं बघा, मी याला जर रोटेट केलं तिन्ही ऍक्सेस शो होत आहेत इथं. ठीक आहे. तर बेसिक टूल बार इथं समजून घ्या कसा वर्क करतो. इथं इथं बेसिक टूल बार आहे आपला स्केचअप मध्ये. ठीक आहे, म्हणजे पेन्सिल, लाईन, स्पेस. स्पेस कशासाठी, एस्केप साठी यूज करतो. हा रेक्टँगल आहे. बघा ऍक्सिस जसे चेंज कराल तसं तो क्रिएट होतो. स्पेस मारला, शिफ्ट प्लस स्पॅन केल्याला सर्कल आहे, पॉलिगॉन आहे. असे सिंपल जिओमेट्रीज आपण क्रिएट करू शकतो. ठीक आहे. आणि याला 3 डायमेन्शनल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला इथं ऑप्शन असतो ड्रॉ टूल बार मध्ये, पुश म्हणजे 3D.
म्हणजे जिथं सरफेस असेल असा म्हणजे डॉट 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 दाखवतो तो, त्यालाच आपण 3D मध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणजे डायरेक्ट क्लिक करायचंय आणि हाईट वाढवायची आहे. आता इथं सरफेस नाही दिसत आहे काही, कारण हे ओपन आहे इथून. त्याच्यामुळे ह्याला 3D मध्ये कन्वर्ट करू शकत नाही, किंवा सिंगल लाईनला पण. इथं बघा, हे सरफेस आहे, पूर्ण क्लोज आहे. याला हाईट आपण देऊ शकतो. इथून हाईट दिली, याला इथून हाईट दिली. सो लाईक दिस वेज आपण, जर त्या ठिकाणी सरफेस क्रिएट झाला असेल तर त्याला 3D मध्ये कन्वर्ट करू शकतो. याला नाही. याला करण्यासाठी परत लाईन घेऊन याला क्लोज करावं लागेल मला आधी. इथून लाईन घेऊन क्लोज केलं, सरफेस जनरेट झाला. स्पेस करायचं, एस्केप. शॉर्टकट आहे पी. याला पुश केलं, हाईट आपण मेन्शन केली त्याची. ओके. आता एवढं इझी याच्यामध्ये युजर फ्रेंडली आपण काम करू शकतो. वर रेक्टँगल साठी आर शॉर्टकट आहे. किती बाय कितीचा रेक्टँगल पाहिजे ते आपण खाली इथं ड्रॉ करायचं आपल्याला. ओके. किती बाय कितीचा पाहिजे. सो आधी याच्यामध्ये ड्रॉइंग जर बघितली आपण, टॉप व्ह्यू याचा कसा येईल, 38 बाय 54. सो 54, 38. एंटर. स्पेस, झूम एक्सटेंड. लेडीज डिलीट करा. रेफरन्ससाठी असते ती फक्त. झूम एक्सटेंड. म्हणजे हा रेक्टँगल आपण इथं क्रिएट केलेला आहे. म्हणजे ही मोठी साईज अशी 54 आणि ही 38. म्हणजे काय केलं आपण, रेक्टँगल घेतला, कुठं क्रिएट करायचा तिथं क्लिक केलं पहिला पॉईंट, ऑटोकॅड सारखंच सेम. त्याच्यानंतर डायरेक्ट इथं व्हॅल्यूज टाकायचे.